नमस्कार. प्रशासनातला एखादा अधिकारी खरंच न्यायिक पद्धतीनं काम करत असेल, तर त्याचा समाजामध्ये आदरही होतो आणि त्याचा दबदबा देखील निर्माण होतो. याचा प्रत्यय मागील 2 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. महाराष्ट्रातील या दबंग अधिकाऱ्याचं नाव आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं. त्यांच्या नावाचा दबदबा आता महाराष्ट्रातल्या गावागावात पोचलेला आहे आणि याचा प्रत्यय आता आपल्याला गावागावातून दिसून येऊ लागलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या गावामध्ये पंढरपूर वेणेगाव रस्त्यालगतच्या एका निर्मनुष्य ठिकाणी काही खाद्यपदार्थाचे पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेले आहेत. त्यामध्ये लहान मुलांची खाण्याची कुरकुरं, तसेच बिस्किटं, तसेच इतर खाद्याचा समावेश असून त्या खाद्याचा खच पडल्याचं अक्षरशः आपल्याला रस्त्याच्या कडेला पाहावयास मिळालं आहे. त्याच्यावरच्या प्रॉडक्टचं डेट आणि त्याची जी अंतिम मुदत आहे ती बघितली तर ती मुदत संपलेली किंवा कालबाह्य झालेली अन्नाची पाकिटं त्या ठिकाणी टाकून दिलेली आहेत. एरवी अशा प्रकारची खाद्य पाकिटं ग्राहकांच्या माथी मारून त्यामधून पैसा निर्माण करण्याची जी प्रक्रिया होती ती आता तुकाराम मुंढे यांच्या धास्तीमुळं बंद झाल्याचंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळालं आहे. एकंदरीत ही पाकिटं रस्त्याच्या कडेवरती टाकल्यामुळं त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांची देखील भूक भागत असताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. एखादा अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळू शकतो, हे अख्खा महाराष्ट्र तुकाराम मुंढे यांच्या रूपानं अनुभवत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे.